आता वाजलेत रात्रीचे 11:15. अवनेश त्याच्या पप्पाची वाट बघतोय. आज त्यांना यायला उशीर झालाय आणि अवनेश कधीपासून वाट बघतोय पप्पाची की पप्पा येतील म्हणून. जाऊ दे, पप्पा आता आले नाही, पण 12 वाजल्यावर मीच विश केलं त्याला. बार बार दिन ये जाए तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हे तर काय आले नाही, पण यांनी रात्री 12 वाजता केक पाठवून दिला. पण पोरं तोपर्यंत झोपून गेले माझी. अवनेश पण झोपून गेला आणि श्री पण झोपला. त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं, आता केक कटिंग उद्याच करूया, काय उठवायला नको. सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझ्या सोनुड्याचा बड्डे. तर बड्डे सेलिब्रेट आता आम्ही संध्याकाळी करणार आहे, पण आत्ता दुपारी म्हटलं थोडंफार नाश्ता वगैरे करून येऊया सकाळी. तर म्हणून आम्ही चाललो आहे नाश्ता करायला बाहेर, मिसळपाव खायला आज संडेची. तर मोरया मिसळ ही आमच्या भिवंडीतली फेमस मिसळपाव आहे. इथे गावरानी पुणेरी असे मिसळ भेटतात. गावरानी मिसळ खूप स्पायसी असते, ती यांना आवडते आणि मला पुणेरी मिसळ आवडते. का नाही व्यवस्थित करत मुद्दाम फोटो खराब करतो का? ही बघा, ही पुणेरी मिसळ आलेली. आणि ही गावरान दिसताना तेवढी झणझणीत दिसते, खूप तिखट आहे. आणि श्रीला पावभाजी मागवली. एवढी झणझणीत मिसळ होती ना, तर खूप तिखट लागत होती. त्यामुळे गोड म्हणून मी इथले मोदक मागवले. इथे मोदक पण छान भेटतात. त्यानंतर काही खाल्लं पिल्लं ना तर मला पेप्सी लागते. मला सवय आहे आधीपासूनच, खाऊन झालं का पेप्सी वगैरे प्यायची, काहीतरी थंड प्यायचं. श्री इथे आईस्क्रीम खातोय. काय काय चालवताय? तेव्हा शिकत होती शान्या. येते मला चालू देते तुम्ही लोक. येते मला पण चालू. त्यानंतर तिकडनं घरी आल्यावर माझं काही पार्सल आलं होतं, ते ओपन करते मी. आपलं मिशोमधून मी हा एक आहे ना स्टोरेज बॉक्स मागवला होता. तर हा स्टोरेज बॉक्स आहे तरी कसला, तर हा आहे म्हणजे जर कपडे वगैरे आपल्या कपाटामध्ये कसे जास्त होतात, बसत नाही कपडे, तर त्याच्यासाठी मी हा मागवला होता. तुम्हाला दाखवते मी हा कसा आहे ते. तर हे बघा, हे ना अशी 3चा सेट मागवला होता मी. एका याच्यात 3 होते, हे 2 आणि हा एक आहे ना मी ओपन केलाय. हे बघा किती मोठा आहे हा, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये भरपूर कपडे मावू शकतात. हे आमचे कपडे ना यांच्या कपाटामध्ये, यांचे कपडे खूप आहेत. मी यांना किती वेळा सांगितलं जुने कपडे काढून टाका, म्हणजे मग दुसरं भरता येईल ना त्याच्यामध्ये बाकीचे कपडे. पण काढायचं म्हणजे ऐकत नाही हा माणूस. मग ते कपडे सगळे खाली पडतात आणि नंतर मग माझ्यावरच ओरडतात. मग त्याच्यामुळे मी आता हे मागवलंय. त्यांचे कपडे आता मी त्याच्यात ऑर्गनाइज करून ठेवते. का यांचं कपाट हे पूर्ण फुल झालेलं आहे. यांचा कप्पा ठेवायला जरा पण जागा नाहीये. तर मग म्हटलं जरा ते बॉक्स मागवते, ट्राय करून बघते मी आता त्याच्यामध्ये सगळे कपडे वगैरे लावते आणि बघते बसता का. कारण की हे आता एवढे मी लावलेत, पण ते सगळे ना असे पडून येतात काही काढलं का. मग ते बॉक्समध्ये कसं पडणार पण नाही, काय नाही ना. मग आता लावून बघते मी जरा. आणि आमच्या इथे ना ऑनलाईन म्हणजे झेप्टो वगैरे काहीच येत नव्हतं. तर आता फर्स्ट टाईम इथे यायला लागलंय. तर म्हणून मी येणार त्याच्यावरून फर्स्ट ही कॅडबरी ऑर्डर करून बघितली. म्हटलं बघूया येते का, कारण मला माझे फ्रेंड्स बोलत होते की आता यायला लागले. तर मी ऑर्डर करून बघितली आणि आली. तर माझं अर्धं काम आहे ना माझं तर इथेच हे झालंय झेप्टोमुळे. कारण की सारखं दुकानात जायला लागायचं काही ना काही आणायला, आणि आता इथे यायला लागलंय म्हणजे खूप भारी आहे. जे पाहिजे ते मागवता येईल. आता फर्स्ट मी कॅडबरीच मागवली. आता चला कॅडबरी खाऊयात. त्यानंतर संध्याकाळी अवनीशचा केक कटिंग करत होतो. मान्य करा, अवनीशची स्पेलिंग ती नाही आहे, AVNESH. अवनीश. चला चला कापा ते लावा. कट करून द्या.
माझी तब्येत खराब होती त्यामुळे आम्ही आवनेच्या बड्डेला कुठेच बाहेर जाऊ शकलो नाही. घरीच आम्ही केक कटिंग वगैरे केला. माझ्या तोंडावर यायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आवने, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू. नीट इकडे बघ. इकडे नीट तोंड कर. सो असाच आम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीने केक वगैरे कापून बड्डे सेलिब्रेट केला. फोटो व्हिडिओज काढले. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन.